मराठी कथा लहानसे ख्रिसमसचे झाड। एकेकाळी बर्फाने झाकलेल्या एका जंगलात एक लहानसे फर्न झाड होते। ते जंगलातील सर्वात छोटे झाड होते आणि त्याच्या आजूबाजूला मोठी उंच झाडे होती। त्या लहान झाडाला वाटायचे की त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही। त्याला नेहमी वाटायचं, मला पण मोठ्या झाडांसारखे खास बनायचे आहे। हिवाळा आला आणि जंगल बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली शांत झाले। एके दिवशी काही मुले जंगलात ख्रिसमसचे झाड शोधत आली। ती काही उंच झाडांच्या जवळून जात होती आणि योग्य ते झाड शोधत होती। हे नाही, हे खूप उंच आहे, एका मुलाने म्हटले। हे पण नाही, हे खूप मोठे आहे, एका मुलीने सांगितले। तेव्हा त्यांना ते लहानसे झाड दिसले। हे बघा, हे छोटेसे झाड, हे आपल्यासाठी अगदी योग्य आहे, सर्वात लहान मुलाने म्हटले। आणि त्या मुलांनी प्रेमाने त्या झाडाभोवतालची थोडीशी माती खोदली, त्या झाडाला बाहेर काढले आणि ते घरी घेऊन गेले। ते लहान झाड खूप घाबरलेले होते, पण त्याला खूप उत्सुकता देखील होती। जेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले, त्यांनी त्या झाडाला एका उबदार कोपऱ्यात ठेवले। त्या झाडाला त्यांनी रंगीबेरंगी दिव्यांनी आणि चकाकणाऱ्या सजावटींनी सजवले आणि वरच्या बाजूला चमकणारा तारा लावला। लहान झाडाला कधीच वाटले नव्हते की आपण एवढे सुंदर दिसू। त्या रात्री ते कुटुंब त्या झाडाभोवती जमा झाले। त्यांनी गाणी गायली आणि गोष्टी सांगितल्या। लहान झाड आनंदाने ते ऐकत होते आणि त्याला पहिल्यांदाच खूप खास वाटत होते। झाडाने विचार केला, मी जरी लहान आहे तरी पण मी या कुटुंबाला आनंद दिला आहे आणि हेच माझ्यासाठी खास आहे। त्या दिवसापासून ते लहान झाड कधीच दुःखी झाले नाही, कारण त्याला समजले की अगदी छोट्या गोष्टीही मोठा आनंद देऊ शकतात। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।